एकनाथ शिंदे यांच्या टीममध्ये 5 मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 6 नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं सुद्धा कळतंय। शिवसेनेच्या 3 मंत्र्यांचा पत्ता कट असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। गृहनिर्माण आणि पर्यटन खातं शिवसेनेकडे राहील अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर कोणत्या 5 मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील या शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचं कळतंय। तर दादा भुसे आणि संजय राठोड यांनाही पुन्हा संधी मिळेल अशी माहिती मिळते। तर कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे पाहूयात। तर पत्ता कट झालेल्यांचं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नाव पाहतोय। दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर या नव्या आमदारांना संधी मिळू शकते अशी सूत्रांकडून माहिती मिळते। तर संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर या नव्या आमदारांना, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अशी माहिती मिळते। तसंच योगेश कदम, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक यांनाही संधी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख जे नागपूरमध्ये आहेत त्यांच्याकडे। ओम, सध्या आपण पाहतोय नागपूरमध्ये आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर अरुण मेहत्रे सुद्धा जोडले गेलेले आहेत, अमर काणे सुद्धा जोडले गेलेले आहेत जे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी आहेत। सुरुवातीला आपण जाणार आहोत ओम देशमुख यांच्याकडे। ओम, सध्या आपण पाहतोय नागपूरमध्ये वातावरण राजकीय घडामोडींनी सध्या भारलेलं पाहायला मिळते। मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे, कुणाला डच्चू मिळणार, कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। काय सध्याचं वातावरण पाहायला मिळते? श्वेता, खरं तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षित आहे। यामध्ये अद्यापही कोणालाही अधिकृतपणे फोन गेलेले नाहीत। हेच आपण ज्या प्रतिक्रिया आत्ता ऐकल्या त्यावरून स्पष्ट होते। राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, अद्याप कोणालाही फोन गेलेले नाहीत हे नेत्यांनी स्पष्ट केलंय। भाजपचे नेते असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील ते अद्यापही वेटिंगवरती आहेत, गॅसवरती आहेत। अवघ्या काही तासांवरती शपथविधी आलाय, मात्र आम्हाला अद्यापही फोन आलेले नाहीत असं या नेत्यांचं म्हणणं आहे। दुसऱ्या बाजूला शक्यता, चर्चा याबद्दल सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहेत। एकंदरच देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये नेमकं कोणाला स्थान मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण देवेंद्र फडणवीसांचं हे मंत्रिमंडळ खूप युवकांनी भरलेलं असेल, नव्या आमदारांचा यामध्ये समावेश असेल असं देखील बोललं जाते। मात्र युवकांचा जर समावेश करायचा असेल तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला प्रादेशिक, सामाजिक, जातीगत समीकरण या सगळ्याचाच विचार यामध्ये करणं अपेक्षित आहे। आपण पाहिलं असेल या सगळ्या संदर्भात काल हालचाली घडत होत्या। काल रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतल्या बंगल्यावरती गिरीश महाजन असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, या सगळ्या नेत्यांच्या काल रात्री उशिरापर्यंत गाठीभेटी आणि बैठका सुरूच होत्या। त्यानंतर तिसऱ्या बाजूला काल दिवसभर अनेक नेत्यांनी फडणवीसांची भेट देखील घेतली। आपली मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी यासाठी सुद्धा ते प्रयत्न करताना पाहायला मिळाले होते। त्यानंतर भाजपकडनं महायुतीची जी काही यादी दिल्लीमध्ये पाठवण्यात आली होती त्यावर कुठेतरी सहमती मिळाली आहे, मात्र मोठे बदल भाजपला करायचे आहेत यामध्ये आणि म्हणून ही यादी रखडली आहे अशी देखील एक चर्चा आहे। अंतिमतः नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या संदर्भात माहिती देण्यात आली, त्यातून हा विस्तार होतोय। आज 4 वाजता हा कार्यक्रम होईल असं स्पष्ट होत असताना भाजप असेल किंवा महायुती असेल अद्याप कुणालाही फोन गेलेले नाहीत। त्यामुळे या विस्ताराबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते, नावांबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते। अर्थात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती दुपारी 12पर्यंत तरी ही नावं स्पष्ट होतील, जेणेकरून आमदारांना त्या ठिकाणी पोहोचणं शक्य होईल, त्यांना त्या ठिकाणी पोहोचणं सुलभ होईल। या दृष्टीने 12 वाजेपर्यंत तरी ही नावं घोषित होतील अशी एक अपेक्षा आहे। त्यामुळे सध्या इच्छुक जे आहेत ते गॅसवरती आहेत आणि पक्षाच्या श्रेष्ठींकडनं नावं मध्ये अद्याप घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे नेमकं काय घडतंय, नावांची घोषणा व्हायला हा उशीर का होतोय आणि यानंतर अंतिमतः जेव्हा नावं घोषित होतील तेव्हा पक्षामध्ये काय काय प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। भाजपकडनं वरिष्ठांना कुठेतरी डावलण्यात जाणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते। कुठेतरी जे नवीन चेहरे आहेत त्यांना पक्षाच्या माध्यमातून ज्यांना आमदारकी मिळाली त्यांना कुठेतरी मंत्रिपदाच्या वरती वर्णी लावून
त्यांना पुढे करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो, जेणेकरून पुढची जी काही 5 वर्षांची कार्यकाळ भाजप आणि महायुती सरकारचा असेल तो आणखी चांगल्या पद्धतीने त्याचं काम व्हावं. फडणवीसांनी यावर कटाक्षाने लक्ष दिलंय. त्यामुळे एकंदर ही सगळी समीकरणं सांभाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सीखेच सुरू आहे. अगदी ओम, कारण 5 डिसेंबरला सत्ता स्थापन झाली होती आणि त्यानंतर आता 10 दिवसांचा काळ लोटलेला आहे आणि त्यामुळे सर्वांच्याच नजरा आता या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेल्या आहेत. आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे. फडणवीसांचं आज जंगी स्वागत होणार आहे, चांगली तयारी नागपूरकरांनी केलेली आहे. काय सध्याचा माहोल पाहायला मिळतोय नागपुरात? श्वेता, मी थेट दृश्य दाखवील. खरं तर आपण देवेंद्र फडणवीस जिथे शिकले, म्हणजे ज्या शालेय शिक्षण त्यांनी घेतलं, त्या सरस्वती महाविद्यालयाच्या बाहेर आहे आणि हा संपूर्ण मार्ग दाखवू शकतो मी तुला की सगळीकडे देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग लागले आहेत. तब्बल 7 किलोमीटरचा संपूर्ण रॅलीचा हा मार्ग आहे आणि या संपूर्ण मार्गावर जंगी असं स्वागत भाजपाचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर, हजारो कार्यकर्ते रस्त्यावर येणार आहे. केवळ भाजपाचेच कार्यकर्ते नाही, त्या प्रत्येक नागपूरकराला आनंद आहे. तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहे. खरं तर 2019ला जी हुलकावणी मिळाली होती त्यानंतर अनेकांना हुरूर लागली होती, पण आता जो महाविजय महायुतीने मिळवला आहे आणि त्याचे जे शिल्पकार होते ते देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे त्यांच्या स्वागताची ही संपूर्ण तयारी, साधारणतः 7 किलोमीटरचं हे संपूर्ण अंतर आहे. नागपूर विमानतळ ते धरमपेठ आणि धरमपेठ येथील देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान इथपर्यंतच आहे. चौकात पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणी सुद्धा उपस्थित राहणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीभुवन चौकामध्ये देवेंद्र फडणवीस जनतेशी, नागपूरकरांशी सुद्धा संवाद साधणार आहे. एकूण साधारणपणे 3-3.5 तासाचा ही संपूर्ण महारॅली राहणार आहे स्वागताची. शेकडो भाजप कार्यकर्ते, नेते आणि जनता सुद्धा रस्त्यावर राहणार आहे. पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त या संपूर्ण मार्गावर ठेवलेला आहे आणि प्रचंड अशी उत्सुकता, तेवढीच आतुरता सगळ्यांना लागली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रॅली झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस शपथविधीच्या कार्यक्रमाला जातील, त्यानंतर 1-2 बैठका होतील आणि रात्री देव दिवाळी म्हणजे त्रिकोणी पाठ, जिथे देवेंद्र फडणवीस राहतात तिथे देव दिवाळी हा आगळा वेगळ्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या आजूबाजूचे लोक स्वागत करणार आहे. किंबहुना 5 दिवसापासूनच तिथे दिवाळीसारखी रोषणाई करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अगदी विमानतळ ते धरमपेठ इथे रांगोळ्या सुद्धा टाकण्यात आलेल्या आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे स्वागत करण्यात आले. अतिशय जोरदार आणि जंगी असं स्वागत देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊचं नागपुरात करण्यात येणार आहे. अगदी धन्यवाद ओम देशमुख आणि अमर काणे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आज नागपूरमध्ये राजकीय घडामोडी वेगवान होणार आहेत, कारण आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे आज दुपारी 4 वाजता नागपूरमधल्या राजभवनामध्ये मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.